हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर। तर मैत्रिणींनो, मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहेत की ब्लाऊजला फिटिंग कशी करायची। भरपूर ज्या ताई आहेत त्यांना ब्लाऊज स्टिच करता येतो, जी फिटिंग असते तीच करता येत नाही आणि त्यामुळे आपल्या ब्लाऊजचा पूर्ण लुक जातो। मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे त्या व्यवस्थित ऐकायच्या आहेत, तसेच फॉलो करायच्या आहेत, जेणेकरून तुमचा ब्लाऊज जेव्हा तुम्ही स्टिच करणार तो एक व्यवस्थित बसेल, असा हा माझा हेतू आहे। आणि मेन म्हणजे ह्या चॅनलचा एकमेव हेतू आहे की तुम्ही पण टेलरिंग काम शिकावं आणि स्वतःच्या याच्यावरती उभं राहावं, म्हणजे स्वतः अर्निंग करावं, हा हेतू आहे। चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया। चला, आता जो ब्लाऊज स्टिच करणार आहोत तो ब्लाऊज आपण पूर्ण उलटा करून घेतलेला आहे। उलट्या बाजूने आपल्याला अगोदर फिटिंगचे मार्किंग करायचे आहे। बघा, कमरेचे दोन्ही भाग मधोमध करायचे आहे। मधोमधपासून आपण आपली जेवढी फिटिंग आहे, समजा आपली जर 16 फिटिंग असली तर आपण 8-8 इंचावरती मध्ये करून आपण फिटिंग करून घ्यायची आहे। बघा, इथं मी म्हणजे 16 आहे, पण 8.25 याच्या खुणा केल्या आहे। तुमचं जेवढं कंबर असेल त्याचा पार्ट निम्मा पार्ट करायचा आहे। मधून रेष वडायची आहे। रेषेपासून इकडं अर्धा इकडून अर्धा, म्हणजे 16 आहे तर इकडून 8 असं करायचं आहे। त्यानंतर आपण जशी जो मापाचा ब्लाऊज आहे त्याच्यावर जी आपण हुकपट्टीचं मेजरमेंट घ्यायचं आहे। जसं फिटिंगला जो ब्लाऊज देतात ज्या कस्टमरचा जो ब्लाऊज असेल त्यावर फिटिंग करून घ्यायचं आहे। बघा, जो मापाचा ब्लाऊज आहे तो पण आपण उलटा करून घ्यायचा आहे आणि जो ज्याच्यावर मेजरमेंट करत आहे तो पण उलटाच असून द्यायचा आहे। उलट्या बाजूनच आपण अगोदर फिटिंग करणार आहोत। ते अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, अशाच यूजफुल व्हिडिओसाठी। चला, आता आपण दोन्ही बाजूनी आपण फिटिंग करणार आहोत। तर शक्यतो तुम्ही नवीन असाल तर जो कस्टमरचा ब्लाऊज आहे फिटिंगसाठी घेत चला, त्यावरूनच फिटिंग केली तर आपल्याला व्यवस्थित फिटिंग येते। त्यामुळे बघा, आता मी काय केलं आहे, एक पार्टचा मागचा भाग आपला फिटिंग करून, म्हणजे लाईनिंग मारून झालेला आहे फिटिंगच्या। दुसरा पण आपण त्या साईड तसंच करायचं आहे। जेव्हा आपण ब्लाऊज फिटिंग करतो तेव्हा नक्की म्हणजे कट टू कट मेजरमेंट घ्यायचं आहे। बघा, जेवढं माप आलं आहे तेवढंच मेन ब्लाऊजवर टाकून घ्यायचं आहे। आता इथं माप आलेलं आहे, बघा इथं 9.5 आला आहे, तर आपण 9.5 वरच व्यवस्थित खुणा करून घ्यायच्या आहेत। बघा, तुम्ही जर ह्या पद्धतीनं ब्लाऊज फिटिंग केला, आता बघा पुढचा पार्ट जसा आहे तसाच आपण फिटिंग टाकून घ्यायची आहे। बघा, 1 इंचसुद्धा मागं पुढं नाही करायचं आहे, व्यवस्थित फिटिंग करून घ्यायचं आहे। बघा, हे बघा, जेवढं कमरच्या बाजून जेवढं पुढं आपण जी क्रॉसपट्टी जोडलेली आहे त्याचं मेजरमेंट आहे तेवढंच करून घ्यायचं आहे। तुमचा जेवढं मापाचा ब्लाऊज असेल तेवढं मेजरमेंट करून घ्यायचं आहे। आता ह्या झाल्या आपल्या जे मेजरमेंटच्या खुणा करून झाल्या आहे। आता आपण काय करायचं आहे, बघा, तर मागचा आणि पुढचा पार्ट अगोदर सारखा आहे की नाही तो एकदा चेक करायचा आहे। जे छोट्या छोट्या टिप्स सांगते त्या व्यवस्थित समजून घ्यायच्या आहे आणि तशाच फॉलो पण करायच्या आहे। बघा, आता आपण काय करणार आहे, जिथं पाठीमागचा भाग अर्धा केला होता तिथं आपण पुढचा पार्ट ठेवला आहे आणि आपल्याला सरळ लाईन मारायची आहे, म्हणजे इकडचं पार्ट जोडून घ्यायचं आहे। बघा, म्हणजे कमरेच्या बाजूचा अर्धा भाग आहे त्याच्यावरती पुढचा पार्टचं सेंटर ठेवायचं आहे आणि एक सरळ रेष मारून घ्यायचे। त्यानंतर आपण एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे। तुम्ही जर व्यवस्थित कटिंग केली आणि ब्लाऊज स्टिच केला तर तुमचा मोंढ्याचा भाग बरोबर मोंढ्याच्या साईडला येणार आहेत, तर त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी ह्या लक्षात घ्यायच्या आहे। बघा, इथं फिटिंगच्या ह्या खुणा करायच्या आहे, त्यानंतर कट मारायचं आहे, म्हणजे जी लाईन आहे ती अगोदर आपण ब्लाऊज जोडून घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे। जे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे। बघा, आता अशाच प्रकारे आपण दोन्ही पण कटिंग करून घेणार आहोत। हे बघा, एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं आहे आणि शक्यतो प्रिन्स कट काय करायचं आहे, थोडंसं कमरेच्या बाजूला फिट करायचं आहे आणि मधल्या बाजूला थोडंसं लूज राहून द्यायचं आहे कधी पण जेव्हा। आणि दुसऱ्या पण बाजूला आपण जोडून घेणार आहोत। आता इथं काय झालं होतं, बाहीचं कापड आहे,
बाई खूप छोटी होती, म्हणजे बाईचं जे ब्लाऊज मेन दिला होता तो व्यवस्थित म्हणजे नाही का एकदम छोटे छोटे होते, त्यामुळे त्याला जोड वगैरे लावून आपण ती बाई करेक्ट केली आहे. म्हणजे जिथं मोर आहे ते व्यवस्थित ठिकाणी आलेलं आहे बघा. तर आपण या पद्धतीने बाई फिटिंग करायची आहे बघा. तर बघा, तर आपण काय करणार, दुसऱ्या बाजूचा भाग आपण जोडून घेणार आहे दोन्ही प्रकारे. म्हणजे इथं फक्त आपल्याला दोन्ही एकमेकाला जोडून घ्यायचे आहे आणि एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पलटी करायचं आहे ब्लाऊज बघा. आता इथं काय केलं आहे, आपण पलटी करणार आहोत. त्या अगोदर आपण हे पहिल्यांदा स्टार्टिंगला हे एकमेकाला जोडून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं आहे. तर बघा, आता इथं थोडंसं धाग्याला प्रॉब्लेम येतो आहे, सुईला प्रॉब्लेम येतो आहे थोडासा. आता कारण इथं खूप आतमधून ते डिझाईन आलेले आहे त्यामुळं. तर बघा, इथं एक्स्ट्रा कापड लगेच आपण कट करून घ्यायचं आहे. झालं. आता आपण काय करायचं, ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आहे बघा. तर खूप सिंपल पद्धत आहे, तुम्ही नक्की या पद्धतीनं ब्लाऊज फिटिंग करा, एक नंबर बसणार आहे. आता आपण काय करायचं आहे, बाहीचा दंडघेर चेक करायचा आहे आधी. बाहीचा दंडघेर किती आहे, अशाच ह्या ब्लाऊजची पूर्ण कटिंग मी तुम्हाला दाखवली आहे. कटिंग स्टिचिंग एकदा चॅनलला जाऊन चेक करा, आपण प्रिन्स कट कसा शिवला आहे. त्यानंतर इथं बघा, आता काय करायचं आहे, आता कमरेच्या बाजूची पुढची मार्किंग आणि मागची मार्किंग सोबत घ्यायची आहे. जर सोबत नसेल तर त्याचं दोन्हीचा मध्य करायचा आहे आणि शिलाई टाकून घ्यायची. आता जी आपल्या जी खडूची मार्किंग दिसते आहे पाठीमागच्या बाजूनं पण तीच मार्किंग सोबत आल्या पाहिजे. जर नाही सोबत आल्या तर तुम्ही काय करायचं आहे, त्यानंतर दोन्हींचा मध्य करायचा, मागच्या मार्किंगचा आणि पुढच्या मार्किंगचा मध्य करायचा आहे. जर मागची आणि पुढची मार्किंग जर सोबत नाही आली तर दोन्हींचा मध्य करायचा आहे आणि तिथून आपल्याला शिलाई करायची आहे. आता इथं आपला जेवढा बाहीचा दंडघेर आहे तेवढा आपण टाकून शिलाई करून घेतलेली आहे. ही झाली तुमची मेन फिटिंग. ओके. त्यानंतर आपण पुन्हा 1-2 शिलाई टाकून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून ब्लाऊज एकदम फिट बसतो. ओके. त्यानंतर 2-3 मार्किंग अशा केल्यानंतर कमरेच्या बाजूनं थोडंसं फिट करून घ्यायचं आहे. थोडं दाब वरती उचलायचं आहे आणि एकदम फिटिंग करून घ्यायचं आहे बघा. अशा प्रकारे आपली दुसरी पण याच पद्धतीनं फॉलो करायची आहे. कमरेचा मागचा आणि पुढचं जी मार्किंग केली होती ती सोबत पकडायची आहे, नाही सोबत आली तर मध्य करायचं आहे आणि आपल्याला जी शिलाई आहे ती टाकून घ्यायची आहे बघा. किती सिंपल आहे. नक्की ट्रिक फॉलो करा. तुमच्या बाई मुंड्यामध्ये पण चुना येणार नाही आणि बाई पण एकदम करेक्ट बसेल बघा. आणि इथं दंडघेर आहे त्याची मार्किंग करायची आहे, खून करून घ्यायचे आहे. ओके. जर तुम्हाला जर ही पद्धत आवडली तर नक्की चॅनल लाईक करा, कमेंटमध्ये सांगत चला. आणि खूप कमी ताई व्हिडिओला रिस्पॉन्स देत आहे, त्यामुळं तर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये विचारत चला. आणि सोनू फॅशन डिझाईन चॅनलला जास्तीत जास्त ताईंनो सपोर्ट करत चला. ओके. आणि ब्लाऊज स्टिच करण्याचा प्रयत्न करत चला, कारण ह्या चॅनलचा एकमेव हेतू आहे की जसं काहीतरी आपण स्वतःचं काहीतरी करिअर केलं पाहिजे. आणि यातून जर तुम्ही घर बसल्या किमान स्वतःचा ब्लाऊज तरी स्वतः स्टिच केला पाहिजे. तर ओके. तर दोन्ही बाजूने अशा प्रकारे आपल्या फिटिंग झालेल्या आहेत बघा. आवडली असेल तर ब्लाऊज हे व्हिडिओ आवडला म्हणजे तुम्हाला यातून काहीतरी शिकायला भेटलं असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि आपला ब्लाऊजचा बघा फायनल लुक कसा झालेला आहे मी तुम्हाला दाखवते. तर बघा, हा प्रिन्स कट आहे, खूप फुगलेला आहे. याची लांबाई पण बघा, मोंड्याचा खालीवर सुद्धा झाला नाही. एक बाजू खाली कवरने सगळे सारखे झालेले आहे. तर तुम्ही नक्की असा ब्लाऊज स्टिच करण्याचा प्रयत्न करा. हा ब्लाऊज कसा स्टिच केला याचे पण व्हिडिओ अपलोड केलेले आहे, नक्की जाऊन व्हिजिट करा. आणि ज्या ताई पूर्ण व्हिडिओ बघतात त्यांचं मनापासून आभार. आणि ब्लाऊजचा फायनल लुक तुम्ही बघू शकतात की ब्लाऊज किती छान स्टिच झालेलं आहे फिनिशिंग सोबत.
तर पूर्ण व्हिडिओ बघितला, तुमचे मनापासून आभार. थँक्यू.